नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर। तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच असेल तर ह्याला एडिट कसं करायचं आहे आपण पाहूया विथ कॅपकट। सिंपली भावांनो तुम्हाला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला बीट दिलेले आहे, बीटच्या व्हिडिओला क्लिक करायचं आहे। तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपला व्हिडिओचा ऑडिओ दिसून जाईल। हे बीट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जातील। हे बीट तुम्हाला कट करून घ्यायचे आहे, तर सिंपली मी बीट कट करून घेतो। बीट कट करून झाल्यानंतर आपल्या बीटच्या व्हिडिओला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली रिप्लेस ऑप्शन दिसून जाईल। त्यानंतर तुम्ही तुमचा फोटो ऍड करू शकता। चला तर मी फोटो ऍड करतो। तुम्हाला अशा प्रकारे सर्व फोटो ऍड करून घ्यायचा आहे। फोटो ऍड करून झाल्याच्या नंतर आपल्याला फोटो ऍडजस्ट करायचा आहे। तुम्ही तुमच्या फोटोनुसार ऍडजस्ट करून घ्या। अशा प्रकारे सर्व फोटो ऍडजस्ट झाल्यानंतर आपल्याला प्लस वर क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल वर मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला ओव्हरले ऑप्शन दिसून जाईल, त्याला क्लिक करा। तुमच्या समोर असा व्हिडिओ येईल। त्यानंतर तुम्ही फोटोनुसार व्हिडिओला ऍडजस्ट करून घ्या। जसं की मी फोटोनुसार व्हिडिओ ऍडजस्ट करून घेतो। त्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन दिसून जाईल। त्यानंतर क्लिक करून 2 नंबरच्या फिल्टरला क्लिक करायचं आहे। तर आपला व्हिडिओ असा दिसत आहे। नंतर तुम्हाला व्हिडिओ हा कट करून घ्यायचा आहे। तर प्लस वर क्लिक करून हा दुसरा व्हिडिओ ऍड करायचा आहे। त्यानंतर आपल्याला व्हिडिओला क्लिक करायचं आहे। आपल्याला खाली ओव्हरले ऑप्शन दिसून जाईल, तर सिंपली त्याला क्लिक करायचं आहे। फोटोनुसार व्हिडिओ ऍडजस्ट करून घ्यायचा आहे। चला तर मी व्हिडिओ ऍडजस्ट करून घेतो। व्हिडिओला क्लिक करून आपल्याला खाली हा ऑप्शन दिसत आहे, तर 2 नंबरच्या फिल्टरला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपला व्हिडिओ असा दिसून जाईल। आपण पहिल्या व्हिडिओला क्लिक करायचं आहे। त्यानंतर डुप्लिकेट ऑप्शन आपल्याला दिसून जाईल, त्याला सिंपली आपण क्लिक करायचं आहे आणि आपल्या तिसऱ्या फोटोला तो ऍडजस्ट करायचा आहे। नंतर आपण इथून हा व्हिडिओ वाढवू पण शकतो, कारण इथं व्हिडिओ कमी पडत आहे। त्यानंतर मी व्हिडिओ वाढवून घेतला आणि दुसरा जो आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्याला पण सिंपली आपण डुप्लिकेट करून चौथ्या फोटोला हा व्हिडिओ ऍडजस्ट करून घ्यायचा आहे। तर चला तर मी व्हिडिओ ऍडजस्ट करतो। नंतर हा पुढचा थोडासा व्हिडिओ जास्त होत आहे, तर आपण कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर प्लसला क्लिक करून हा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल वर मिळून जाईल। व्हिडिओला क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला खाली ओव्हरले ऑप्शन दिसत आहे, तर सिंपली त्याला क्लिक करायचं आहे। फोटोनुसार व्हिडिओ तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे। चला तर मग मी व्हिडिओ ऍडजस्ट करून घेत आहे। भावांनो, नंतर तुम्हाला हा ऑप्शन दिसत आहे, तर सिंपली त्याला क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला 2 नंबर फिल्टर सिलेक्ट करायचा आहे। भावांनो, नंतर आपण बघू शकता आपला व्हिडिओ थोडासा कमी पडत आहे। त्यानंतर स्पीडवर जाऊन त्याची स्पीड तुम्ही 0.9 करून घ्या। नंतर आपला व्हिडिओ एकदम बरोबर होऊन जाईल। भावांनो, आपला व्हिडिओ असा दिसत आहे। त्यानंतर तुम्ही प्लस वर क्लिक करून हे लिरिक्स तुम्ही ऍड करू शकता। हे तुम्हाला लिरिक्स पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जातील। हा व्हिडिओ तुम्हाला फोटोनुसार ऍडजस्ट करून घ्यायचा आहे। चला तर मी व्हिडिओ ऍडजस्ट करून घेतो। हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, सिंपली त्याला क्लिक करायचं, 2 नंबर फिल्टर सिलेक्ट करायचं, तर आपला व्हिडिओ असा दिसत आहे। त्यानंतर हे लिरिक्स आपल्या व्हिडिओनुसार ऍडजस्ट करून घ्यायचं आहे। भावांनो, पुन्हा आपल्याला व्हिडिओला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं खाली ॲनिमेशन ऑप्शन दिसून जाईल, त्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला कॉम्बोला सिलेक्ट करायचं आहे आणि थोडं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट दिसत आहे, सिंपली त्याला क्लिक करायचं आहे। तर आपला व्हिडिओ असा दिसत आहे। राईट करायचं आहे आपल्याला। आपण जे स्प्लिट केलेले बीट आहे, तर सिंपली त्याला क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला खाली हा इफेक्ट दिसत आहे, त्याची स्पीड तुम्हाला 2.0 करायची आहे आणि राईट वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला व्हिडिओ असा दिसत आहे। 2 नंबरच्या स्प्लिटला सिलेक्ट करून आपल्याला पहिला इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर त्याची स्पीड तुम्हाला 2.0 करायची आहे। नंतर तुम्हाला तिसऱ्या स्प्लिटला क्लिक करून तुम्हाला हा इफेक्ट आहे ते सिलेक्ट करायचा आणि त्याची स्पीड तुम्हाला 1.4 करायची आहे। तर भावांनो, आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुढचा व्हिडिओ मी कोणत्या सॉन्गवर एडिट करू ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.